नमस्कार, मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। शिवचरणी प्रार्थना। मी तुम्हाला लोणच्याची रेसिपी दाखवणार आहे। हे 3 किलो आंबे आहे, पाण्यात टाकले आहे, कोय वगैरे जाऊन 2.5 किलो फोडी होतात। हे बघा, लोणच्याचा मसाला आपण घेणार आहोत। हिंग, शहाजिरं, बाजा, लवंग, मिरे, दालचिनी, मेथ्या, बडीशोप, मोहरीची डाळ, मीठ, हळद, तिखट आणि लोणच्याचा मसाला। मी 1 किलोला 150 ग्रॅम मीठ टाकणार आहे। असं हे 400 ग्रॅम टाकणार आहे। 2.5 किलो पोळी होणार आहे। 200 ग्रॅम आपलं मोहरीची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी तिखट, मग अंदाजेनुसार आपलं चवीनुसार तुम्हाला वाटलं तर मीठ अजून घालू शकता। आणि शेंगदाणा तेल वापरणार आहे मी त्याच्यासाठी। हे आपण आता हे खडे मसाले आहे ना, हे मिक्सर मध्ये काढून घेऊ आणि मोहरीची डाळ पण थोडी फिरवून घेऊ आणि यातलं मीठ आणि हळद फोडीला लावण्यासाठी थोडं घेणार आहोत। हे बघा, आपण 1 किलो तेल तापत ठेवलेलं आहे। शेंगदाणा तेल आहे। आपण सगळे मसाले एकत्र घेतले, आता मिक्सर मध्ये काढते। आपलं तेल तापलंय, धूर निघतोय त्याच्यातून, असं तेल तापवायचं। हे बघा, आता आपण मसाला तळून घेऊ। थोडं थोडं तेल घालायचं आणि कालवायचं, नाहीतर जळेल तो। थोडं अजून गार होऊ देते। आणि हा जो मसाला आहे, लोणच्याचा मसाला, पूर्ण तेल टाकल्यानंतर गार झाल्यानंतर मग हा मसाला टाकायचा सगळ्यात शेवटी। आणि मेथ्या तळून घ्यायच्या या तेलामध्ये शेवटी। आपण असा तेल टाकून मसाला कालवून घेतला आणि हे मेथ्या टाकल्या याच्यामध्ये तळले बघा। हे फोडी टाकून भरल्यानंतर मग हे नंतर बरणीत तेल सोडायचं आहे। लसूण पण टाकायचं याच्यामध्ये सोलून। हे बघा, आता आपण हे फोडी पातेल्यात टाकून हळद मीठ लावून घेऊ। हे मेथ्या याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। राहिलेल्या मोठ्या बरणीमध्ये टाकल्यानंतर मग टाकू। आणि हा लोणच्याचा मसाला गार झाला आहे ते, आणि लसूण। आता कालवून घेतो। मसाला कालवून घेतला आता पूर्ण। ह्या फोडी उपसून घेतल्या आपण या चाळणीमध्ये। हे बघा, असं पाणी निघालं। आता ह्या फोडी आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि कालवून थोड्या थोड्या बरणीमध्ये भरू। फोडी कालवून तयार झालेलं आहे लोणचं। आता मी बरणीमध्ये भरते। तुम्हाला कसं वाटलं माझं लोणचं कमेंटमध्ये मला कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू।